तर हॅलो नमस्ते, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या रेसिपी चॅनलमध्ये. तर चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज मी वांग्याची भाजी करणार आहे. तर वांगे वगैरे कापून घेतले आहे, ते तुम्ही पाहिलेच असेल. मसाला वगैरे वाटून घेतला आहे. तर आता मी इथे जिरे मोहरी फोडणीला देते आणि कडकडीत अशी आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण कांदा टमाटे टाकून परतायचे आहे आणि वांग्याचं मस्त असं कालवण करणार आहे. आपल्याला जसं आवडतं जसं घट्ट किंवा पातळ आपण ते करू शकतो. तर आता मोहरी तडतडली तर मी जिरे पण टाकून दिले आहे त्याच्यामध्ये. तर मोहरी तडतडल्यावर आपल्याला त्यामध्ये कांदा आणि टमॅटो टाकायचे आणि परतून घ्यायचे. तर मोहरी अशी मस्त तडतडली आहे. तर याच्यात आपण कांदा आणि टमॅटे टाकून घेणार आहोत. तर वांगे कोणाकोणाला आवडतात लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांना आवडतं त्याने कमेंट करून नक्की सांगा. तर वांगी खूप छान लागतात असे खायला. तर काही काहींना खाऱ्या आवडतात, काही काहींना मसाला वांगा आवडतो. तर मला दोन्ही पण आवडतात. तर इथे कांदा टमाटा मी परतून घेते, मस्तपैकी लाल करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला वांगे टाकायचे आहे. त्यामध्ये वांगे पण आपण मस्त असे परतून घ्यायचे. तर आम्ही टमॅटो टाकून परतला आहे. तर हे व्यवस्थित परतून घ्यायचे. त्याच्यात कांदा टमाटा मस्त परतून घ्यायचा आहे. तर भाकरी संगे वांग्याचं कालवण पण खूप छान लागतं चपातीपेक्षा. तर भातासंगे पण खाऊ शकता, भातासंगे पण मस्त लागतं. भाकरी संगे एकदम भारीच लागतं. वांगी पण मस्त अशी ताजी छोटी छोटी होते. तर ह्याचे काटे वगैरे मी साईडला काढून घेतले आहेत.
तर कांदा टमाटा लाल झाला आहे आपला. तर हा मसाला मी आता काढून घेणार आहे. तर हा मसाला काढून घेतला आहे मी. तर ह्या मसाल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता घरचा मसाला टाकणार आहे मी, आणि धने पावडर आणि हळद पावडर, मीठ ह्याच्यातच टाकून घ्यायचं आपल्याला, मिक्स करून घ्यायचे. हा घरचा मसाला टाकला आहे मी. आणि ह्यामध्ये आता आपल्याला हळद टाकायची आहे. आता हे मीठ टाकते मी, आणि आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचे. वांगे धुवून साईडला घ्यायचे आहेत आपल्याला, पाण्यातून काढून ठेवायचे बाहेर. आणि वांगी अशी पाण्यात ठेवली का काळे पडत नाहीत, म्हणून वांगी कापल्या पाण्यात ठेवून द्यायची. मी ह्याच्यात मसाला भरून घेते वांग्याचा. तर या पद्धतीने माझी आजी करायची, तर मी पण तशीच करते आहे. भरली वांगी खूप छान लागायचे. आणि आता मी पण त्याच पद्धतीने करून दाखवते आहे. असं वांग्यामध्ये भरून घ्यायचं. किडकी वगैरे वांगी नीट पाहून घ्यायचे आहेत, आणि मग त्याच्यात भरून घ्यायचं आहे आपल्याला मसाला. ते वांगी टाकायचे आहेत तेलामध्ये आणि परतून घ्यायचे आहेत. तर ही वांगी मी टाकून दिले तेलामध्ये आणि परतल्याला ठेवली आहेत. आणि हा मसाला पण त्याच्यात टाकून द्यायचा वरतून. हा पण मसाला परतून घ्यायचा आहे. तर हा मसाला ह्याच्यात परतून घेते मी, असं लालसर करून घ्यायचा. पाणी टाकायची घाई करायची नाही, तेलात चांगला परतून घ्यायचा आपल्याला मसाला, म्हणजे त्याला चांगली ग्रेव्ही येते, त्याला चांगला हे येते रस्सा तेलकट. मग थोड्या वेळ मी असं मसाला हे करते. झाकण ठेवायचे आपल्याला, थोड्या वेळ वाफवून द्यायचेत. 2 मिनिटांनी लगेच झाकण काढायचं आहे. आणि ते परत मी एकदा हलवून घेते. तर खाली थोडंसं लागतं म्हणून परत हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर मी त्यात पाणी टाकून देते. आपल्याला जेवढा रस्सा लागतो तेवढा आपण पाणी टाकायचं आणि वांगी शिजवून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने पाणी टाकून वांगे शिजवून घेणार आहे. 5-10 मिनटं आपल्याला ही वांगी शिजवायची आहेत. 5-6 मिनटं तरी शिजवायला लागतील आपल्याला बारीक गॅसवर. थोडंसं पाणी अजून ॲड केलं मी, शिजवल्यावर रस्सा कमी होईल ना म्हणून. मला मीडियमच आवडतं आहे, जास्त मसालेदार पण नाही आवडत आणि जास्त असं पातळ पण नाही, मीडियममध्ये छान लागते. तर आता हे मी उकळी काढून घेतली आहे एक. तर वांगी शिजले का नाही हे पाहायचं आहे आपल्याला. वांगी इथं मस्तपैकी शिजत आहेत. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.